जिल्हाभरातून मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढलेलं होतं। जळगाव शहरामधून तसंच भुसावळ शहर इतर शहरांमधून सुद्धा मागच्या काही कालावधीमध्ये मोटरसायकलची चोरी झाली होती। तर पोलीस अधीक्षक जळगाव यांनी आदेश दिलेले होते सर्व पोलीस स्टेशन्सला की आपले गुन्हे शोध पथक ॲक्टिव्ह करायचं आहे। तर असा प्रयत्न करत असताना जळगाव शहर पोलीस स्टेशनचे जे गुन्हे शोध पथक आहे तर ते ॲनालिसिस करत होते चोरी केलेल्या गाड्यांचं शोध घेण्यासाठी। तर त्यावेळेला त्यांना टेक्निकल ॲनालिसिस तसंच CCTV फुटेज आणि कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन याच्यावरून एक आसिफ बशीर पटेल दहीगाव यावल तालुक्यातलं गाव आहे जळगाव जिल्ह्यातील, त्या ठिकाणावरून घेतलेलं होतं। तर त्याच्याकडून सदर मोटरसायकल चोरीबाबत चौकशी केली असता 19 मोटरसायकल चोरून नेण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे। त्याच्यापैकी 11 मोटरसायकल ह्या जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या होत्या, जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या होत्या आणि इतर ज्या मोटरसायकल आहेत 6 मोटरसायकल तर त्याचं शोध घेण्याचं आता काम सुरू आहे। कुठल्या पोलीस स्टेशनमधून चोरीला गेलेले आहेत सदर आरोपीला जळगाव शहर पोलीस स्टेशनचे कडून अटक झालेली आहे आणि इतर गुन्ह्यामध्ये आता त्याला अमुक सर याच्या अगोदर काही दुसऱ्या चोरी केल्याचे गुन्हे वगैरे केलेले आहेत नाही आहे, पहिल्यांदाच यांनी चोरी केलेलं आहे सापडलेलं आहे। अजून रेकॉर्ड चेक विरुद्ध काही गुन्हा दाखल आहे असं तर काही मिळून आलेलं नाही। चोरी गाड्यांची चोरी करून ते गाड्या विकणे हा उद्देश होता। कालावधीमध्ये मोटरसायकलची चोरी मोठ्या प्रमाणात झालेली होती सर्वच पोलीस स्टेशनमधून। त्याच्यामुळं जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव यांनी सर्व पोलीस स्टेशन्सला आदेश दिलेले होते की मोटरसायकल चोरीचे गुन्ह्यांचा शोध लावायचा आहे। त्यानुसार सर्वच पोलीस स्टेशनचे प्रयत्न सुरू आहेत। आता जिल्हा त्या पथकाच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे। गुन्हे शोध पथक मोटरसायकल चोरीचे गुन्ह्यांचा शोध घेत असताना एक आरोपी त्यांना मिळालेला होता। टेक्निकल ॲनालिसिस तसंच CCTV फुटेज आणि इतर गोपनीय माहितीवरून त्या आरोपी मिळाला। त्यांनी गाड्या चोरत जळगाव शहरामधून गाड्या चोरत आहे अशी कबुली दिली आणि त्यानुसार मग त्यांनी इतर पण माझे साथीदार आहेत सदर चोरीमध्ये असं सांगितल्यावरून त्याच्याकडून जे नाव मिळाले त्याच्यावरून आपण जळगाव सुरेश उत्तम मोरे वाघळूर तालुका धरणगाव, गणेश सुभाष पाथरवट वाघळूर तालुका धरणगाव, अविनाश सुनील पाथरवट वाघळूर तालुका धरणगाव आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे तो भोटका आहे धरणगाव तालुक्यातला, हल्ली तो सिन्नरला राहतो। तर या सर्व आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी जवळपास 20 गाड्या 20 मोटरसायकल आतापर्यंत आपल्याला त्यांच्याकडून रिकव्हरी मिळालेली आहे। याच्यातल्या 5 मोटरसायकल ह्या जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्यांनी चोरलेल्या होत्या आणि इतर 15 ज्या गाड्या आहेत तर त्यांनी कुठून चोरलेल्या आहेत आणि कुठं त्याच्याबद्दल गुन्हे दाखल आहेत त्याच्याबद्दल शोध सुरू आहे। त्याच्यानुसार पुढील तपास करण्यात येईल। सदर आरोपींना अटक केलेली आहे। इतर गुन्ह्यामध्ये पण त्यांना याच्यातले 2 जणांचे वर गुन्हे आहेत पूर्वीचे। राजेंद्र महाजन आहे त्याच्यावर चोरीचाच गुन्हा दाखल आहे, त्याच्यावर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये आणि जळगाव शहरमध्ये शाहरुख रहमतुल्ला खाटीकवर पण एक गुन्हा दाखल आहे। चोरीचा नाही तो दुसरा गुन्हा दाखल आहे, परंतु हे 2 आहेत आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे याच्यामध्ये तो पण आरोपी आहे। परंतु या दोघांवर गुन्हे दाखल आहे। गाड्या चोरत होते आणि ब्लॉक जे खराब आहे गाड्यांचे त्या गाड्या विशेषतः चोरत होते आणि यांचे सिंडिकेट आहे, ग्रुप आहे यांचा, ते एकमेकांना गाड्या सप्लाय करतात चोरून, बाहेरून येऊन पण जळगाव शहरामध्ये चोरी करतात आणि देतात दुसऱ्या आरोपींकडे। यामध्ये चोरट्यांचा म्हणजे संख्या वाढणार म्हणजे आरोपी याच्यामध्ये चौकशीमध्ये अजून आरोपींची संख्या तसंच गाड्यांची संख्या पण वाढू शकते, त्याच्याबद्दल आपला तपास अजून सुरू आहे। नागरिकांना चांगले लॉक आपल्या गाड्यांना ठेवले पाहिजे। आम्ही तर त्याच्यावर कंट्रोल करण्याचे प्रयत्न करतच आहे। पेट्रोलिंग गर्दीच्या ठिकाणी जिथे गाड्यांची जास्त पार्किंग असते सार्वजनिक ठिकाणी अशा ठिकाणावरून हे चोरतात। त्याच्यामुळे शक्यतो पार्किंग प्लेसेस असतात, AM पार्क असतात किंवा इतर रिझर्व केलेले पार्किंग प्लेसेस असतात तिथंच आपण गाडी पार्क करावी असं आवाहन केलेलं आहे आपण। तसंच लॉक आपले चेक करून घ्यायचं, जुनं जर लॉक झालं घेऊन
हँडल लॉक चांगले वापरायचं किंवा टाईपचे पण काही लॉक मिळतात अडथळाचे, ते पण वापरले तरी त्याच्यात सुरक्षा चांगली मिळू शकते ठाकरे दादा पुढे या ना. अरे साहेब आले नाही अजून. साहेब ठीक आहे साहेब.